मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा मिळवून दिल्याबद्दल मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांचा जाहीर सत्कार सोहळा उरण येथे पार पडला। हा सोहळा आमदार महेश बालदी आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी आयोजित केला होता। शुक्रवार 23 मे 2025 रोजी सायंकाळी 5:30 वाजता करंजा रोरो जेटी उरण येथे हा सोहळा उत्साहात पार पडला। या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले।
उपस्थितीचे खासकृती आविष्काराचा कार्यक्रम संपन्न होतो आणि जाऊया कार्यक्रमातील मत्स्य व्यवसायाला चालना देताना माझ्या मत्स्य उद्योगाला कृषीचा दर्जा दिल्याबद्दल आज ज्यांचा खरं तर सर्वांच्या अगदी मनाला पटणारा आणि भावणारा असा जाहीर सत्कार ज्या मंत्री महोदयांचा होतोय, खरं तर त्यांचं शुभागमन या उरण नगरीत झालं. उरणकरांना, तमाम उरणकरांना विनंती आहे, जोरदार टाळ्यांच्या गजरात माननीय मंत्री महोदय, कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य, मी आदरणीय आमदार साहेबांना विनंती करेन की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते महेश शेडवादी यांच्या पवित्र शुभ हस्ते त्यांचा आदरपूर्वक सन्मान. हा माझ्या आगरी कोकणी घराणी या खरंतर मत्स्य उद्योगाशी संबंधित असणाऱ्या समाजातील बांधवांच्या मायेचा प्रेमाचा उदय तुमच्या अंगावरती वस्त्र आणि तदनंतर एक सौंदर्याचा सुगंधित पुष्पगुच्छ, एक छोटासा करकर सन्मान चिन्ह जो तुमच्या अगदी कार्यालयात या मत्स्य उद्योगाला चालना देताना आणि त्याचबरोबर करंजा याच्या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून कॅबिनेट मंत्र्यांचा आदरपूर्वक सन्मान झाला. आता करंजा मच्छीमार सहकार सोसायटीचे चेअरमन आणि त्यांच्या समवेत खरं तर आजचा हा एक जाहीर सन्मान आहे. नील क्रांती आणि सागर परिक्रमाच्या कार्यक्रमानंतर केंद्र आणि राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय आणि या मत्स्य उद्योगाला ही कृषीचा खरं तर दर्जा देण्यात आला. तदनंतर या कार्यक्रमात व्यासपीठावर उपस्थित असलेले या भागाचे लोकप्रिय असे आमदार, विधिमंडळाचे माझे ज्येष्ठ सदस्य सन्मान्य महेश बालदीजी, पनवेलचे कार्यसम्राट असे आमदार, विधिमंडळातले माझे सहकारी सन्मान्य प्रशांत ठाकूरजी, भारतीय जनता पक्षाचे आमचे जिल्हा अध्यक्ष सन्मान्य अविनाश कोळीजी, मंडळ अध्यक्ष रवीजी भोईर, मंडळ अध्यक्ष गावणजी, मंडळ अध्यक्ष प्रसादजी भोईर, मंडळ अध्यक्ष वाकिडकरजी, करंजा अध्यक्ष सन्मान्य प्रदीपजी नखवाजी, मच्छीमार सोसायटीचे विविध सदस्य, माजी नगराध्यक्ष उरण सौ म्हात्रे मॅडम, मंचावर उपस्थित असलेले भारतीय जनता पक्ष चे सर्वच प्रमुख पदाधिकारी, उपस्थित असलेले सर्वच वडीलधारी मंडळी, उपस्थित असलेले सर्वच बंधू भगिनींनो आणि माझे सर्व तरुण मित्रांनो, आज आत्ताच मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा जो आमच्या महायुतीच्या सरकारने दिलेला आहे, त्या निमित्ताने सत्कार सोहळ्याच्या साठी मी इथे आवर्जून उपस्थित आहे. सर्वात प्रथम आत्ताच जो माझा सत्कार झाला, हा सत्कार माझा नसून ज्यांच्यामुळे, ज्यांच्या प्रेरणेने, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही मंत्री म्हणून मंत्रिमंडळात काम करतोय, ते महाराष्ट्राचे दूरदृष्टी असलेले मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे विकास पुरुष आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा हा सत्कार आहे, हे मी आवर्जून इथे उल्लेख करतो. मला महेश बालदी साहेबांनी आणि आमच्या प्रशांत ठाकूर साहेबांनी नितेशजी अतिशय ऐतिहासिक निर्णय आपल्या महायुती सरकारने घेतला आहे, आम्हाला आपला सत्कार करायचा आहे. मला महेशजी आपण बोलतात मी येतो, मग आजची तारीख आम्ही ठरवली, पण गेल्या पण आपल्या महाराष्ट्र राज्याच्या सरकारने 100% ह्या कृषीचा दर्जा देऊन दाखवलेला आहे. आणि हा दर्जा आम्ही जो दिलाय तो आपल्या सगळ्या जणांना व्यवस्थित समजला पाहिजे की ह्या एका निर्णयामुळे आमच्या मच्छीमार बंधू भगिनींचा आणि तरुणांचा कुठल्या पद्धतीने तुमच्या सगळ्यांचं आयुष्य बदलणार आहे हे विस्तृत पद्धतीने सांगण्याचा मी थोडा प्रयत्न करणार. नाहीतर आमचा सत्कार होतोय, तुम्ही टाळ्या मारणार, परत घरी जाणार आणि आपण झोपून जाणार, एवढापर्यंत हा विषय नाहीये बांधवा. तुम्हाला सगळ्या जणांना कळलं पाहिजे की सरकारने हा निर्णय घेतला म्हणजे काय, तुम्हाला नेमका कृषीचा दर्जा मिळालाय ह्याचा अर्थ काय, शेतकऱ्यांचे ज्या ज्या सवलती आतापर्यंत शेतकऱ्यांना मिळत होत्या
जे आपण वाचायचो की बाबा शेतकऱ्यांसाठी एवढं एवढं मोठं पॅकेज ठरलेलं आहे, शेतकऱ्यांसाठी किसान क्रेडिट कार्ड सारखे महत्त्वाचे निर्णय झालेले आहेत, शेतकऱ्यांना अशा अशा पद्धतीच्या सवलती दिलेल्या आहेत, त्या सगळ्याच्या सगळ्या 100% सवलती आता आमच्या मच्छीमार बांधवांना मिळणार आहे. 100%, 99% पण नाही. तुमच्या टाळ्या 80% पडल्या असल्या तरी तुम्हाला दर्जा हा 100% मिळणार, हा लक्षात ठेवा. आता बघा 100% बाहेर आहे. आणि एक तुम्हाला सांगतो, हा कृषीचा दर्जा जो आपण दिलाय, अन्य राज्यांची थोडी तुम्हाला आकडेवारी मुद्दामून सांग. ज्या ज्या राज्यांनी त्या त्या राज्यामध्ये काही सवलती ज्या दिलेल्या आहेत, त्याच्यामुळे मच्छीमार समाजाच्या आयुष्यामध्ये, बंधू भगिनींच्या आयुष्यामध्ये, त्या त्या राज्याच्या उत्पादनामध्ये किती फरक पडला ह्याचे आकडे तुम्हाला मुद्दामून सांगून दाखव. आता आंध्र प्रदेशमध्ये काही भागांमध्ये काही सवलती दिल्या आणि एक आंध्र प्रदेशमध्ये मासेमारीच्या उत्पादनामध्ये 50.43% वाढ झाली. छत्तीसगडमध्ये अशाच पद्धतीचा दर्जा दिला तर 32.15% वाढ झाली. झारखंडमध्ये अशाच पद्धतीचा दर्जा दिला तर 49.52% वाढ झाली. बिहारमध्ये अशाच काही सवलती दिल्या दर्जाच्या रूपाने तर 45.02% वाढ झाली. आणि कर्नाटकमध्ये, आपल्या बाजूचं राज्य आहे, कर्नाटकमध्ये अशाच पद्धतीने थोडक्या काही भागांच्या सवलतीमध्ये जेव्हा कृषीचा दर्जा दिला तेव्हा कर्नाटकमध्ये 103.3% वाढ झालेली आहे. म्हणजे हे आकडेवारी जेव्हा तुम्ही बघता, ऐकता, तर तुम्हाला एक अंदाज येईल की ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आता तुम्हाला फायदा मिळणार आहे. आता फायदा घ्यायचा कसा, कुठून घ्यायचा, हाही विषय तुम्हाला समजला पाहिजे. ते नेमकं आता काय तुम्ही प्रत्येक जण GR काय वाचत बसणार नाही, आपल्याला थोडा तेवढा वेळ नाही. आपल्याला कोण GR समजवण्यापुढे आपण लक्ष थोडं देतो आणि बाजूला टाकतो. आपले आमदार साहेब सांगतील, आपले मत्स्य खात्याचे थोडे अधिकारी सांगतील, त्यासाठी स्टॉलही लावून ठेवलं. पण तुम्ही काही गोष्टी डोक्यात पकडून ठेवा की मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा म्हणजे काय. एक म्हणजे तुम्हाला वीज दरामध्ये जसं आतापर्यंत शेतकऱ्यांना सवलत भेटायची, रात्रीच्या विजेमध्ये, अन्य विजेमध्ये जी काय सवलत, जो काय दर शेतकऱ्यांना भेटायचा, ते सगळ्याचं सगळे सवलत विजेमध्ये आता तुम्हालाही भेटणार, हे त्या GR मध्ये उल्लेख आहे. दुसरा म्हणजे किसान क्रेडिट कार्ड सारखे जे काही सुविधा, आता किसान क्रेडिट कार्ड संदर्भात तुम्ही सगळ्या जणांनी ऐकलं असेल, असंख्य सवलती आहेत. तुमचे काही मित्र असतील शेतकरी, तुम्ही आतापर्यंत त्याच्या हातात किसान क्रेडिट कार्ड बघत असाल, तो तुम्हाला बोलत असेल, बघ बाबा माझ्याकडे किसान क्रेडिट कार्ड आहे, तुझ्याकडे काय आहे. आता तुम्ही यापुढे जे ज्या सवलती, जे जे किसान क्रेडिट कार्डच्या अंतर्गत शेतकरी बसतात, आता त्या किसान क्रेडिट कार्ड भेटण्यासाठी तुम्ही पण त्याच्यामध्ये बसू शकता. हा निर्णय ह्या GRच्या निमित्ताने झालेला आहे. म्हणजे ज्या सवलती किसान क्रेडिट कार्डच्या आहेत त्या सगळ्या तुम्हाला ह्या निमित्ताने भेटणार. ज्या ज्या कृषी दरापासून जे जे कर्ज सहाय्य तुम्हाला भेट. आता काय झालंय, आपले नकवाजी, आपण जेव्हा जिल्हा बँकेमध्ये जातो, रायगड जिल्हा बँक, सिंधुदुर्ग जिल्हा बँक, रत्नागिरी जिल्हा बँक, आपल्याला लगेच सांगितलं तर नाही रे बाबा ही शेतकऱ्यांची बँक आहे, मच्छीमारांसाठी काहीच नाही. मच्छीमारांसाठी काही सवलत, काही योजना जिल्हा बँक स्तरावर होतात, पण सर्वात पहिलं म्हटलं जातं की नाही बाबा ही शेतकऱ्यांची जिल्हा बँक आहे, मच्छीमारांसाठी काहीच नाही. आता ह्यापुढे जेव्हा जेव्हा तुम्ही रायगड जिल्हा बँकेत जाल, आतमध्ये पाऊल टाकाल, जेवढ्या योजना, जेवढ्या जो जो फायदा शेतकऱ्यांना आतापर्यंत जिल्हा बँकेच्या माध्यमातून मिळत होता, ते सगळेचे सगळे फायदे आता सगळ्या मच्छीमार बंधू भगिनींना मिळणार. ही ताकद त्या GR मध्ये आहे. मी पुढच्याच आठवड्यामध्ये, म्हणजे येणाऱ्या आठवड्यामध्ये, मी राज्य सहकारी बँकेचे जे चेअरमॅन आहेत बाळासाहेब अनसकर साहेब, त्यांना मी 2 दिवसा अगोदर पत्र दिलं की अनसकर साहेब, निर्णय आमचा झालेला आहे, पण तुमच्या प्रत्येक जो ह्या भागातला, जो काही या पूर्ण पट्ट्यातले जेवढे काही जिल्हा बँकेचे चेअरमॅन आहेत त्या लोकांना तुमच्या ऑफिसमध्ये बोलवा, मी माझे अधिकारी घेऊन येतो
आणि प्रत्येक चेअरमॅनाला तुमच्या उपस्थितीमध्ये हा जो काय आमचा नियम झालेला आहे त्याची 100% अंमलबजावणी आणि फायदा हा तुम्ही तुमच्या जिल्हा बँकेच्या माध्यमातून मच्छीमारांना द्यायचा, असं करण्यासाठी आम्ही पुढच्या आठवड्यात त्याच्यासाठी स्पेशल बैठक लावलेली आहे. म्हणजे जिल्हा बँकेमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कोणीही किंतु परंतु करत असेल तर फक्त आमदार साहेबांना फोन करा, जिल्हा बँकेमध्ये जे बोलायचे ते आम्ही बोलतो. पण प्रत्येक जो योजना जी योजना आता शेतकऱ्यांना भेटत आहे त्या सगळ्या योजनासाठी तुम्ही सगळेजण त्याच्यामध्ये बसत आहात. एवढी ताकद त्या निर्णयामध्ये आता तयार झालेली आहे. आमच्या मच्छीमार बंधू भगिनी मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. विविध अवजार घेतात. मग तो मासे ठेवण्यासाठी बॉक्स असतील, कोल्ड स्टोरेजसाठी बॉक्स असतील, विविध अवजार घेतात. आता त्याला जे आपण शेतकऱ्यांकडे तुम्ही पाहिलं की त्या लोकांना विविध त्या अवजारांसाठी या विविध त्यांच्या साधन समृद्धीसाठी त्या लोकांना सवलती भेटतात, त्या लोकांना चांगले दर भेटतात, काही सबसिडीमध्ये पण भेटतात. आता ह्या पुढे तुम्ही हे जे काय अवजार घ्यायला जाल तेव्हा तुम्हाला शेतकऱ्यांप्रमाणे तुम्हालाही त्याच्यामध्ये दराची सवलत भेटेल, एवढा फायदा ह्या GRच्या माध्यमातून तुम्हाला भेटणार. म्हणजे ह्या निमित्ताने तुम्ही एक लक्षात घ्या, असंख्य महत्वाचे फायदे आहेत. आता आमच्या जे प्रशांत ठाकूरजीने उल्लेख ज्याचा केला, आपल्याकडे अवकाळी पाऊस येतो, कधी दुष्काळ परिस्थिती येते, आपल्याला कधी कुठलं तरी मोठं वादळ येतं, दुष्काळ नाही मत्स्य दुष्काळ म्हणा, पण आपल्याकडे वादळ येतं मोठ्या प्रमाणामध्ये. आणि मग आता आपण जेव्हा नुकसान भरपाई मागायला आमच्यासारखे आमदार जेव्हा ह्याच्या अगोदर सरकारकडे जायचे तेव्हा सरकार आम्हाला का नाव सांगायचं, अरे कशामध्ये बसवायचं, आणि द्यायचे पण एकदम तुटपुंजी मदत द्यायची. पण दुसऱ्या बाजूला तुम्हा लोकांना टीव्हीवर बातमी दिसायची की शेतकऱ्यांना एवढ्या कोटीची नुकसान भरपाई सरकारने जाहीर केलेली आहे. एवढे मोठेतले मोठे आकडे, कधी कधी त्याच्यामध्ये शून्य पण आपण मोजू शकत नाही, एवढे मोठे आकडे आपल्याला शेतकऱ्यांसाठी दिसायचे. चांगली गोष्ट आहे, शेतकऱ्यांना मदत केलीच पाहिजे. पण ह्यापुढे आता आपल्याकडे कुठलंही वादळ आलं, तुमचं कुठल्याही पद्धतीचे बोटीचं नुकसान झालं, दुसरं काही नुकसान झालं तर त्यांना शेतकऱ्यांच्या प्रमाणेच त्या निकषामध्ये आपण बसू शकतो आणि त्यांना जेवढा नुकसान भरपाई आपण देतो तेवढीच भरपाई तुम्हालाही आपण देण्यासाठी सरकार आता कटिबद्ध आहे. एवढी ताकद त्या GR मध्ये आहे. आता आपल्या इथे अर्नाळा आणि धाणूच्या भागामध्ये काही 2 आठवड्या अगोदर वादळ आलं. मी लगेच त्याची माहिती मागवली आणि मी मदत आणि पुनर्वसन मंत्र्याकडे गेलो. आता GR फक्त 2 दिवसा अगोदरच निघाले. मी आपले ते संबंधित मंत्री होते, त्यांना सांगितलं की साहेब आता ह्या निकषामध्ये तुम्ही आम्हाला बसून द्या. 1,89,00,000 नुकसान झालेलं. मी त्यांना सांगितलं साहेब ह्याच्यामध्ये तुम्ही बसून द्या. मग त्यांनी बोललं की कॅबिनेटमध्ये ही नोट आणू. आता पुढच्या कॅबिनेटमध्ये ती नोट येईल आणि म्हणजे शेतकऱ्यांना ज्या पद्धतीने नुकसान भरपाई भेटते यापुढे तुमच्या बोटी असो काही असो त्यासाठी तेवढंच ताकदीने तुम्हाला नुकसान भरपाई भेटेल. एवढी ताकद त्या निर्णयामध्ये आहे, एवढी ताकद त्या निर्णयामध्ये. आणि म्हणून तुम्ही एक गोष्टी निश्चिंत राहा, हा सरकारने जो घेतलेला जो निर्णय आहे ना फार विचारपूर्वक घेतलेला. आम्हाला आमचं महाराष्ट्राचं मत्स्य उत्पादन वाढवायचं आहे. वाढवायचं म्हणजे काय नुसतं भाषणामध्ये वाढवायचं नाही, दुसरं अन्य राज्यांचं कौतुक करत बसायचं नाही. पण आदरणीय मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे की बाबा आपलं उत्पादन वाढवायचं असेल तर आंध्र प्रदेश, केरला, कर्नाटक, तमिळनाडू ह्या राज्यांनी आपल्या मच्छीमारांना ज्या सवलती दिल्या त्या सवलतीप्रमाणे आपण महाराष्ट्र कुठेही कमी पडता कामा नये ह्या पद्धतीने हा घेतलेला निर्णय आहे. आणि त्यामुळे हा निर्णयाची अंमलबजावणी आता आपण सगळेजण करतो. म्हणून तुम्हाला मी विश्वास देतो या निमित्त अंमलबजावणी ही 100% व्यवस्थित बघा. कारण का पहिल्या 100 दिवसातच आपण निर्णय घेऊन मोकळे झालेलो. यापुढे सरकारकडे 4.5 वर्ष आहेत आणि म्हणून तुम्ही निश्चिंत राहा. या योजनेचा 100% फायदा माझ्या प्रत्येक मच्छीमार बांधवापर्यंत पोहोचवण्यासाठी मी आणि माझं खातं दिवस रात्र काम करू हा विश्वास तुम्हाला मी या निमित्ताने देतो. आणि तुम्हाला आपला स्वभाव माहिती आहे, आपण उगाच लेचे पिचे काम करत नाही. माझ्या अधिकाऱ्यांना पण माहिती आहे. अगोदरची भाषणं ऐकतात, आता थोडं मंत्री झाल्यावर थोडं सुधारलो असं लोक बोलतात, मला माहित नाही. आणि म्हणून चांगल्या पद्धतीने माहिती आहे अंमलबजावणी करायलाच लाय. कुठेही काहीतरी चुका दिसल्या
तर त्यांना माहिती आहे की माझा फोन काय त्यांना परवडणारे नाही, आणि म्हणून तुम्हाला विश्वास देतो. बालदी साहेब आहेत, आमचे प्रशांत ठाकूर साहेब आहेत, 100% अंमलबजावणी या पूर्ण योजनेची करू. आणि पुढच्या काही वर्षामध्ये जेव्हा आपण इथे येऊ तेव्हा मी तुम्हाला विश्वास देतो, इथे असलेल्या प्रत्येक मच्छीमार बांधवाचं उत्पन्न दुप्पट झालं असेल, हा विश्वास तुम्हाला मी सरकारमध्ये मंत्री म्हणून मी तुम्हाला हा विश्वास तुम्हाला देतो. म्हणून त्याची चिंता बिलकुल करू नका. या पूर्ण या बंदरच्या परिसरामध्ये आजूबाजू पाहिल्यानंतर आमच्या महेश बालदीजीने आल्या गाडीमध्ये मला बसवलं आणि इथून पूर्ण पद्धतीने फिरवलं. मंत्री झाल्या मला आठवतं, मी जेव्हा पहिल्या अधिवेशनाकडे गेलो, माझ्या अधिकाऱ्यांनी बोलले की बाबा नेतेजी प्रश्न आलेले आहेत. मला कोणाचे आलेत? महेश बालदींचा आलाय आणि आमच्या प्रशांतजीचा आलाय. मला रे बाबा हलक्यात घेऊ नका, महेश बालदी प्रश्न विचारत नाही, कशी चिरपाड खडतात आतापर्यंत आमदार म्हणून ऐकत बसलेलो आहे, आता नेमकं मंत्री झालेलो आहे. अतिशय अभ्यासू आणि अतिशय टोकदार आणि रिझल्ट निघाला पाहिजे अशा पद्धतीचे प्रश्न विचारणाऱ्यापैकी ते एक ज्येष्ठ आमदार आहे. आणि म्हणून त्यांनी जेव्हा जेव्हा विधिमंडळामध्ये मच्छीमारांची बाजू घेतलेली आहे, मत्स्य व्यवसायाची बाजू घेतलेली आहे, तेव्हा तेव्हा संबंधित मंत्र्याला सकारात्मक उत्तर द्यायलाच लागेल अशी ताकद तुमच्या आमदाराची आहे. आणि म्हणून त्यांनी जेव्हा मला प्रश्न विचारला की नितेशजी तुम्ही जे काय डिझेल परतावण्याच्या बाबतीमध्ये तुम्ही बोलताय, डिझेल परतावण्याबद्दल प्रश्न होता, मी आपल्या तावातावानी बोलायला लागलो की नाही बाबा बघा फेब्रुवारीपर्यंत सगळं देऊन टाकलं आहे, ह्याच्या पुढचे पण देण्याचा शब्द आमचा आहे, कारण का काढण्याची म्हणजे पूर्ण 100% डिझेल परतावा द्यायचाच अशी भूमिका आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतलेली आहे, कुठलाही थकबाकी राहता कामा नये. मग त्यांनी सांगितलं पण जे ज्या काही नौकांवर किंवा बोटींवर आपण कारवाई करतो त्यांची काय चूक, ठीक आहे तुमच्या डिपार्टमेंटनी काही कारवाया केल्या असतील, पण त्यांना ह्या सवलतीपासून सूट कशाला देत आहे? मला मुद्दा बरोबर आहे. मग थोडं माहिती घेतल्या अगोदरच्या मंत्र्यांनी काय काय केलं असेल. मला ठीक आहे, मी अधिकाऱ्यांना काय बोललो, अगोदरच्या मंत्र्यांनी काय केलं असेल तो त्यांचा विषय. यापुढे परत आमचे महेश बालदी साहेब असो, आमचे प्रशांत ठाकूर साहेब असो, हा प्रश्न परत विधिमंडळामध्ये माझ्याकडे विचारता कामा नये अशा पद्धतीची बैठक घ्या आणि देऊन टाक. शेवटी सरकार तुमच्या सगळ्यांचं आहे. सरकारला मदत देण्यासाठी आम्हाला मंत्री बसवलेला आहे. आम्ही अगर कायद्यामधून पळवाट काढून तुम्हाला मदत करू शकत नाही तर कशाला फिरायचं मंत्री म्हणून, कशाला मिरवायचं आम्ही? म्हणून तुम्ही त्याची चिंता करू नका. तुमच्या आमदार साहेबांनी जे जे प्रश्न इथे मांडलेले आहेत ना भाषणामध्ये तळमळीने मांडत होते, त्या प्रत्येक प्रश्नावर वजन ठेवण्यासाठी आज मंत्री म्हणून मी इथे आलेलो आहे. म्हणून जे जे ते बोललेले आहेत, जे बोललेलं आहे, आता करंजे बंदराचा प्रश्न त्यांनी सांगितला की बाबा असं आहे, फिरूनही दाखवलंय. मी तुम्हाला बोलतो ह्या बंदराबद्दल काही वर्षानंतर आपल्या महाराष्ट्राने देशामध्ये चर्चा होईल अशा पद्धतीचं काम आम्ही सगळेजण तुम्हाला कोणा करून द्या. ही क्षमता या बंदराची आहे. आज काही नसताना ते तुम्ही सगळ्या गोष्टी खांद्यावर घेऊन ज्या पद्धतीने ह्या बंदर तुम्ही चालवताय खरंच थक्क राहणार आहे. माहिती घेतलेली पूर्ण माहिती आहे, पण आता 180 कोटीची आपल्याला गरज आहे. आम्ही गेलेलो तेव्हा अजित दादांनी आम्हाला हो बोललेलं आहे, तो काय विषय नाही. पण बालदी साहेबांनाही सांगतो तुम्ही त्याची चिंता करू नका. ते आपले अजित दादा असतील, पण मी पण राणे साहेब ज्यांना दादा म्हणतात त्यांचा मुलगा आहे. कसं पैसे काढायचे हे तुम्ही माझ्यावर सोडा, मी करतो. 180 बोललात ना, पैसे इथे द्यायची जबाबदारी आणि शब्द ह्या व्यासपीठावर तुम्हाला देऊन जातो. आणि आजकाल काय सोशल मीडियाचा जमाना आहे, कुठे ना कुठेतरी मला पकडायला आणि दाखवायला माझा व्हिडिओ म्हणून खोटं बोलण्याची मुभत नाही. आणि ते आपलं पिंड नाही आणि आपल्या रक्तात नाही. जे द्यायचे आहे ना ते देणार. इच्छाशक्ती आहे, जिद्द आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांचा आशीर्वाद आमच्या बरोबर आहे. कुठलाही दिलेला शब्द हा कधीही कमी पडणार नाही हा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो. 180 कोटी का मागतायत? स्वतःचं घर बांधायला मागत नाही आहेत, पण ह्या पूर्ण बंदराची क्षमता 100% जेव्हा ह्या बंदर चालू होईल तर मी तुम्हाला विश्वास देतो महाराष्ट्राच्या विकासामध्ये निश्चित पद्धतीने हे करंजे बंदर हातभार लावेल एवढी क्षमता ह्या बंदरामध्ये आहे. आणि म्हणून मी आणि माझे अधिकारी सगळे पाहून जातोय. आमची ह्या वर्षाची याद्या तयार होत आहेत आणि त्याच्यामध्ये कसं ह्या पुरा बंदरासाठी पैसे द्यायचे ती जबाबदारी बालदी साहेब तुमच्या या लहान भावावर सोडा.
मी निश्चित पद्धतीने तुमचा शब्द पूर्ण करेन हा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने देऊन जातो. काही चिंता करू नका. आमचे काही मित्र आलेले आहेत, त्यांनी तर ह्याबद्दल आमच्या बालदी साहेबांनी सांगितले आहे. रेवस ते करंजेबद्दल तो ब्रिजचा विषय आहे ना, तो विषय त्यांनी सांगितलं. मी सरकारमध्ये मंत्री आहेत, ते आमदार आहेत. आम्हाला नाही बोलणार कोण, त्याचं नाव सांगा आम्हाला. कोण नाही बोलणार आम्हाला? मला तरी त्याचं नाव सांगा. तुम्ही कशाला चिंता करता? आमच्या टायमाला मोर्चे काढूच नका हो. सगळे मोर्चे काढणारे आता सत्तेमध्ये आलेले आहेत. तुम्ही काही चिंता करू नका. आता आहोत ना आम्ही. अरे बसलोय आम्ही यार. आमचा आवाज कसा आहे सगळ्यांना माहिती आहे. कोण नाही बोलणार? जिद्दीने आणि हट्टाने घेऊन येऊ. ते काय स्वतःसाठी मागत नाही आहेत. सरकारच्या विकासामध्ये अगर कोणी हातभार लावत असेल तर त्यांना योग्य मोबदला भेटलाच पाहिजे, ही आमची सरकारची भूमिका आहे. आणि काय चिंता करू नका. प्रत्येक जे आमचा शब्द आमच्या महेश बालदी साहेबांनी तुम्हाला दिलाय, प्रत्येक शब्द पूर्ण करण्याची जबाबदारी ही आमच्या लोकांची असेल. तुम्ही काही चिंता करू नका. MSRD असेल, आमचे मुख्यमंत्री साहेब असतील, प्रत्येकाकडे जाऊन तुम्हाला जी बाजू मांडायची आहे ना ती सगळी मांडू आणि पाहिजे तेवढे पैसे घेऊन येऊ. अहो आमच्या गोवा मुंबईचा हायवे आमच्या सिंधुदुर्गातून जात होता. आमच्या लोकांना विचारा तिथे जाऊन कामाची पद्धत. पाहिजे तेवढे पैसे आणून दिलेले आहेत. गडकरी साहेब असतील, आमचे कोणी मोठे मंत्री होते तेव्हा हट्टाने आंदोलन केलं, बडबडलो, भांडलो, सगळं केलं, पण पाहिजे तेवढे पैसे आमच्या लोकांसाठी आणून दिले. म्हणून तुम्ही निश्चिंत राहा. आम्ही असताना तुम्हाला आवाज वाढवायला गरज नाही. आरामात सीटवर बसा. पूर्ण पद्धतीत निर्णय हा तुमच्या बाजूनीच होईल हा विश्वास तुम्हाला देऊन जातो. विश्वास देऊन जातो. आणि म्हणून या निमित्ताने अहो माझं नाव हो बालदीजींचा जिंदाबाद करा. मी काय त्यांच्या वतीने बोलतोय. त्यांची कॉलर टाईट म्हणजे आमची कॉलर टाईट. मला आणलं कशाला इथे मग? आणि म्हणून या सगळ्या गोष्टी तुम्ही एक निश्चित करा. जसं सुरुवातीला झालं सरकारची सुरुवात आहे हो, अजूनपर्यंत आमची हळद पण उतरली नाही. आणि केवढी निर्णय घेतोय बघा आम्ही, फटाफट फटाफट फटाफट. आता ही सरकारची अगर पहिल्या 100 दिवसामध्ये अगर स्पीड असेल तर 5 वर्षामध्ये तुमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये एक मर्सिडीज असेल. असे काम आम्ही आमच्याकडून करून दाखवू. फक्त तुमचा विश्वास आमच्यावर ठेवा. येतील इकडे तिकडे कोणतरी फडफडणारे, चुकीची माहिती देतील की GR मध्ये ताकद नाही, दम नाही, दम नाही. त्याला घेऊन या जरा माझ्याकडे, बसवा माझ्याबरोबर. बसण्याची अगर ताकद आणि लायकी असेल तर बसवा. या GR मध्ये काय काय किती किती दम आहे ना. बालदी साहेब जो विजेचा विषय, इन्शुरन्सचा विषय, किसान क्रेडिट कार्डचा विषय, जे काही नुकसान, प्रत्येकाचा वेगवेगळा GR या आठवड्या 10 दिवसामध्ये काढून तुमच्याकडे पाठवतो. प्रत्येकाच्या घरामध्ये वाटून टाका. निश्चिंत राहा. एवढा आत्मविश्वासाने आणि अभ्यासपूर्ण हा निर्णय घेतलाय ना की दुसरे राज्य आपल्या या निर्णयाचा अभ्यास करण्यासाठी आता आपल्या राज्यामध्ये येत आहे की महाराष्ट्राने ये किया कैसे. म्हणून ह्याबद्दल परत एकदा मी आमचे महेश बालदी साहेब असतील, आमचे कोळी साहेब असतील, आमचे प्रशांत ठाकूरजी असतील, आमचे नकवाजी, सगळे जे माझे भारतीय जनता पक्ष आणि माझे सगळे मच्छीमार बांधवांना मी तुमचं मनापासून आभार मानतो की तुम्ही इथे बोलवलात, आदर सत्कार केलात, पाठीवर थाप मारली की नितेशजी तुमच्या खात्याने जे केलं ना ते चांगलं केलं, हे तुम्ही बोललात ना, हे आम्हाला बरं वाटलं. मला आणि माझ्या अधिकाऱ्यांना बरं वाटलं. करंजे बंदरामध्ये ज्या ज्या गोष्टीच्या ज्या कमतरता आहेत ते सगळं होते. नेमकं तुम्ही खरं म्हटलं तर देवेंद्रजींचा परत एकदा सत्कार करायला पाहिजे. अजून एक बाबतीत सत्कार करा की एकच आमदाराला दोन्ही महत्वाची खाती एकाच आमदाराला त्यांनी देऊन टाकलेली आहे. नाहीतर काय असायचं, मत्स्य व्यवसाय एकाकडे, बंदर एका दुसऱ्याकडे, आणि लागायचं इंडिया पाकिस्तानचं भांडण. हा ह्याच्याला द्यायचा नाही, तो त्याच्या द्यायचा नाही. हा इकडून मिसाईल सोडायचा, तो तिथून बॉम्ब सोडायचा. त्याच्यामध्ये सगळे आपले मच्छीमार बांधवाचं नुकसान. पण मी बघा आज एकाच आमदाराकडे दोन्ही खाते असल्यामुळे कशाचीही तुम्ही चिंता करू नका. काही चिंता करू नका. आम्ही बसलोय, एवढे चांगले चांगले निर्णय घेतोय, एवढे फास्ट निर्णय घेतोय, एवढ्या झाला. आता आमच्या विरोधकांना बिचाऱ्यांना चिंता लागली आहे की एवढ्या फास्टने अगर निर्णय घेत असतील तर 29 पर्यंत ही महाविकास आघाडी औषधाला तरी पण राहणार का, अशी चिंता वाटायला लागली आहे सगळ्यांना. आणि म्हणून परत एकदा आमचे महेश बालदी साहेब आणि आमचे प्रशांत ठाकूरजी, कोळीजी, सगळ्याच जणांचं मी मनापासून तुमचे आभार मानतो की तुम्ही इथे बोलवलं, आदर सत्कार केलात. यापुढे तुम्ही ज्या ज्या जबाबदाऱ्या आता माझ्या खांद्यावर मला टाकून देतात त्या सगळ्याच्या सगळ्या जबाबदाऱ्या
100% पूर्ण केली जातील हा विश्वास देऊन तुमच्याकडून इथून जातोय. आणि आमच्या प्रशांत ठाकूरजींना सांगतो, आमचे मोदी साहेब मच्छी खात नसतील, आमचे बालदी साहेब मच्छी खात नसतील, पण आम्ही तर मच्छी खाणाऱ्यापैकी आहे. दुपारी पण खाल्ले आणि आता पण यांनी सांगून ठेवलंय जाताना पण मच्छी देणार आहेत म्हणून. मच्छीचा वास एवढा त्या घरातून जोरात येतोय, भाषण आता थांबवायला लागेल. म्हणून जास्त वेळ न घेता परत एकदा, मी ऐकलं नाही हो काय बोला तुम्ही. इथपर्यंत आला नाही का तरी आवाज घुमतोय वाटतं. म्हणून परत एकदा आपल्या सगळ्या जणांचं मनापासून तुमचा आभार मानतो. आणि आज जसं मी आलो, लवकरच आपल्या करंजे बंदरावर जे 180 कोटी आपण मागितले त्याच्या सगळ्या कामाचं भूमिपूजनासाठी निश्चित पद्धतीने परत येईल हा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने देतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारत माता की. खरं तर हा आहे कोकणी माणूस, आरमार. सिंधुदुर्ग या महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग किल्ल्यातील मुलूक मैदानी तोफ आवडला असेल तर मनोगत नव्हे, ठणकावणारं मनोगत जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. मी करंजा नवापाडा या करंजा नवापाडाच्या ग्रामस्थांना विनंती करतोय की ते निवेदन प्रथमतः देणार आहेत आणि त्याच्यानंतर करंजा नवापाडा ग्रामस्थ खरं तर त्यांचं निवेदन देत आहेत आणि बाकीची सर्व सामूहिक निवेदनं मल्हारी मार्तंड मच्छीमार रेवस बोरी, तदनंतर कल्पवृक्ष मच्छीमार संस्था रेवस बोडणी, ज्येष्ठ नागरिक सामाजिक संस्था करंजा, वेस्ट कोस्ट पर्सनेट वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र, घारापुरी स्थानिक व्यावसायिक, सुभाष गणपत डाऊर करंजा, डॉक्टर हेगडेवार सेवा संस्था, आवरे मच्छीमार सोसायटी उरण, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड मुंबई आणि करंजा मच्छीमार यांनी खरं तर ही सर्व निवेदनं आमदार साहेबांच्या पवित्र शुभहस्ते या विभागाची खरं तर ही सर्व निवेदनं सन्माननीय कॅबिनेट मंत्री नितेशजी राणे साहेबांकडे सुपूर्द केली जात आहेत. ही मत्स्य व्यवसायाला दिलेली चालना ज्यांच्या नेतृत्वात ज्यांच्या कर्तृत्वात आहे. येस, कुणी जाऊ नका, स्नेह भोजन. अगदी रात्री आपल्याला उत्तम डिनरची व्यवस्था केलेली आहे, तरी जेवल्याशिवाय कुणीही अगदी या सभेमधून मार्गस्थ होऊ नका ही महत्त्वाची अगदी सूचना असणार आहे आणि विनंती असणार आहे. तर सन्माननीय मुख्य पाहुण्यांमधून आदरणीय नवापाडा ग्रामस्थ मंडळ यांच्याकडून निवेदन देण्यात आलं आणि त्याचबरोबर या सर्व मनोहर कोळी अध्यक्ष, आपटा कोलीवाडा यांच्याकडून ही खरं तर या ठिकाणी आपट्याच्या कोलीवाड्याकडून निवेदनं दिली जात आहेत. निवेदन दिलं जातो आहे त्यांच्याकडून काही अगदी मागण्या असतील. चला मी विनंती करेन मोरा सोसायटीच्या चेअरमन यांच्याकडून हे निवेदन दिलं जातो आहे. मोरा मच्छीमार सहकारी संस्था जयविंद कोली चेअरमन आहेत, यांच्या वतीनं ही खरं तर सर्वांनी आता गर्दी करू नका. एक महत्वाची पोलीस यंत्रणेला रिक्वेस्ट असेल, आता कुणालाही अगदी स्टेजवरती पाठवू नका. तदनंतर आपटा कोलीवाडा, मोरा मच्छीमार सहकारी, आवरे, बोडणी, अलिबाग या सर्व ज्या मच्छीमार सहकारी संस्था आहेत, माननीय नितेशजी राणे साहेब कॅबिनेट मंत्री मत्स्य उद्योग व बंदरे विकास पालकमंत्री सिंधुदुर्ग आणि या सिंधुदुर्ग किल्ल्यातील